नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छानशा व्हिडिओमध्ये. बघा, मी असं छान असं काल टरबूज आणलं होतं. खूप छान असं गोड निघालं होतं, खाल्लं आम्ही. आणि मी म्हणलं आता टरबूजाच्या खालचं म्हणजे आपण वर टरबूज खातात ना, तर ते काढून घेतलं. म्हणलं आता खालीच याचा काहीतरी उपयोग करावा, म्हणून मी धुवून घेतलेलं आहे ते. आणि वरचं सगळं काढलं त्याचं. म्हणलं त्याच्यापासून आपण चेरी बनवून दाखवणार आहोत तुम्हाला. बघा, असं छान बारीक चिरून घेतलेलं आहे मी. मस्त असं धुवून घेतलेलं आहे. छान त्याला असं शिजवून घ्यायचं आहे कढईमध्ये. शिजले का म्हणून बघायचं. खूप छान असं शिजलेलं असलं की लगेच काढून घ्यायचं. बघू आपण आता शिजलेलंच आहे ते. बघा, असं छान झालेलं आहे. मी आता पूर्ण काढून घेत आहे ते. छान असं पाणी त्याचं सगळं गाळून टाकलेलं आहे. बघा किती छान झालेलं आहे. मी तुम्हाला छान अशी चेरी बनवून दाखवणार आहे. कढईमध्ये साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं पाणी टाकून घेतलं, त्याचा असा पाक तयार केलेला आहे. एक तारी पाक तयार करायचा आपल्याला. बघू शकता तुम्ही जर केलं नसलं तर करून बघा. टरबुजापासून चेरी इतकी सुंदर झालेली आहे आपली चेरी. बघा तुम्ही, पुढं दिसेनच तुम्हाला. बघा, असं ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. खूप सुंदर झालेलं आहे. मला वाटलं सुद्धा नव्हतं असे होत असते म्हणून चेरी टरबुजापासून. इतकी सुंदर चेरी झालेली आहे, तुम्हाला पण कळनच. बघा, असं मी काढून घेणार आहे आता. थंड झालेलं आहे ते थोडंसं. सगळं पूर्ण पाणी आटू द्यायचं त्याच्यात पाक. आणि थोडं थंड झालेलं आहे. प्लेटामध्ये काढून घेत आहे मी. छान असं कलर टाकायचं आहे त्याच्यामध्ये. बघा तुम्ही, इतकी सुंदर होती ना, खरंच वाटलं सुद्धा नव्हतं मला एवढी सुंदर झालेली आहे. बघा कलर कसा वाटायला आहे, खूप सुंदर वाटायला आहे. बघा, असे सुकून घेतलेली आहे मी. बघा किती छान झाली. पूर्ण मिक्स करते. अशी जर तुम्ही चेरी केली नसली तर करून बघा नक्की. खूप छान आहे. बघा, तुमच्या इथं पण घरामध्ये सगळ्याला आवडण्यासारखी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा.